ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग 20. तन्वी रूममध्ये जाऊन लगेच रितूला कॉल करते. ह्या टायमिंगला कोणाचा फोन? रितू मनातल्या मनात पुटपुटली. सुहास असेल किंवा दीक्षा. चिऊ, बच्चा बघ, तुझ्या माऊचा नाही तर मामूचा कॉल असेल. कॉल उचल आणि सांग मम्मा कामात आहे, नंतर करते म्हण. रितू सियाला आवाज देत म्हणते. ओके मम्मा म्हणत सिया कॉल उचलते. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो रितू. हॅलो, तन्वीने पलीकडून म्हटले. हॅलो दीक्षा माऊ. सियाला वाटलं तिची दीक्षा माऊ आहे. हॅलो, मी तन्वी बोलते. रितू आहे का? तन्वीने समोरून म्हटले. तवी कोण? सियाने निरागसपणे विचारले. बच्चा तवी नाही, तन्वी. बोल तन्वी. तन्वीने हसून तिची चूक दुरुस्त केली. तन्वी. सियाने पुन्हा म्हटले. बरं सोड, मला सांग तुझं नाव काय आहे? तन्वीने विषय बदलत म्हटले. ओके, माझं नाव चिया. पली चिऊ. सियाने निरागसपणे तिला जेवढ्या नावाने हाक मारतात तेवढी नावं तन्वीला सांगितली. अरे वा, एवढी नावं आहेत आणि ती पण क्यूटवाली, तन्वीने गालात हसत म्हटले. सिया खुश हो. यच, मला माझी मम्मा, आज्जू, माऊ, मामू ह्या नावाने बोलवतात. तुझं नाव तवी कोणी ठेवलं? मला तर बोलताच येत नाही. सिया तोंड फाडत बोलले. इट्स ओके, तू मला दीदी बोल. मला सांग, तू रितूला ओळखतेस? तन्वीने विचारले. हो, मम्मा ना, सियाने सहज म्हटले. मम्मा? तुझ्या मम्माचं नाव पण रितू आहे का? तन्वीला थोडं आश्चर्य वाटलं. हो, तिला सगळे रितूच म्हणतात. मी फक्त मम्मा बोलते, सियाने हसून सांगितले. ओह, असं आहे का? हा तन्वीलाही हसू आलं. रितू, तोपर्यंत हात धुवून किचन मधून बाहेर येत. बच्चा, कोणाचा फोन आहे? दे माझ्याकडे. ते दीदी. सियाने फोन रितूकडे दिला. रितू सियाकडून मोबाईल घेत. हॅलो, कोण बोलतंय? हाय रितू, मी तन्वी बोलते, तन्वीने म्हटले. ओ हाय तन्वी, सॉरी, ते तुझा नंबर सेव्ह नव्हता. बोल, कशी आहेस? रितूने विचारले. इट्स ओके ग, मी पण तुझा नंबर भाईकडून घेतला. मी मस्त. ऐक ना, माझं तुझ्याकडे थोडं काम होतं, तन्वीने सांगितले. बोल ना. तुला तर माहितीच आहे, माझी एंगेजमेंट आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर मला उद्या शॉपिंगला जायचं होतं. तुला जमेल का यायला माझ्यासोबत? भाई आणि रिषभ असेल व माझ्यासोबत. पण जर तू आली असतीस तर मला बरं पडलं असतं. कारण ही दोघं असली ना सोबत की नुसते पिडत बसतात मला. माझे एवढे फ्रेंड्स नाहीत ग. आणि एकतर मला त्यांची चॉईस आवडत नाही. आणि त्या सोबत असल्या की भाई येणार नाही. भाईला माझ्या फ्रेंड्स बिलकुल आवडत नाही. नुसत्या त्याला चिपकायला बघतात. तन्वी मनमोकळेपणाने रितूला तिची व्यथा सांगते. अगं पण तुझ्या भाईला चालेल का मी आलेली? रितूने थोडी शंका व्यक्त केली. अगं त्यानेच तर सजेस्ट केलं तुझं नाव. तो म्हणाला की रितूची चॉईस चांगली आहे. तिला विचार, ती येईल का म्हणून. आणि मलाही तुझा ड्रेसिंग सेन्स आवडतो. प्लीज प्लीज तू येशील का? तन्वीने रिक्वेस्ट करत म्हटले. ओके ओके, येते मी. पण कधी जायचंय? म्हणजे ते ऑफिस? रितूने थोडं अडखळत विचारलं. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, मी बोलते भाईशी. आपण परवा जाऊया, चालेल ना तुला? तन्वीने तिला विचारले. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू बोलून घे आधी तन्मय सरांशी. मी येईन मग, रितूने होकार दिला. ओके,
थँक यू सो मच डिअर, तन्वी आनंदून म्हणाली. बघा, थँक्स म्हणणार असशील तर बिलकुल येणार नाही, रितूने गमतीने म्हटले. नो नो, मी थँक यू मागे घेते, पण तू नाही बोलू नकोस. बाय द वे, ती छोटी कोण होती? खूप क्यूट होती. तन्वीला मध्येच सियाची आठवण झाली तसं तिने रितूला विचारलं. अगं, ती खूप मस्तीखोर आणि बदमाश आहे, रितूने हसत म्हटले. तेवढ्यात तन्वीला तिची मॉम हाक मारते. रितू, मला आहे ना मॉम हाक मारतेय, मी भाईशी बोलून तुला कॉल करते, तन्वीने घाईत म्हटले. ओके ठीक आहे, बाय बाय म्हणत तन्वीने फोन ठेवला. तन्वीचा कॉल ठेवल्यावर रितूने मनातच विचार केला. ओ गॉड, तन्मय सरांनी माझं नाव सजेस्ट केलं. तन्वी बोलत होती की त्यांना माझा ड्रेसिंग सेन्स आवडतो. बापरे, म्हणजे त्यांचं लक्ष असतं माझ्याकडे. मी तर नेहमीप्रमाणेच रेडी होते आणि ऑफिसमध्ये तर त्यांच्या पुढे पुढे किती सुंदर मुली असतात. सुस्कारा सोडो. रितू, तू काय विचार करतेस एवढा, म्हणत स्वतःला शांत करत परत कामाला लागते. रात्री जेवताना रितू मोठ्या आईला तन्वीच्या फोनबद्दल सांगते. मोठी आईही तिला आनंदाने जायला सांगतात. सोबत तूही काहीतरी घे छानसं, तुला आवडेल ते, त्या तिला म्हणतात. मोठी आई, अगं पण तिचा डिझायनर असणार आणि डिझायनर्सकडे कपडे खूप कॉस्टली असतात. आपल्याला एवढं महागाचं घेऊन काय करायचं आहे, रितूने म्हटले. अगं, तू कधीतरी स्वतःचा विचार कर, कधीतरी स्वतःसाठी खर्च कर पैसे. ते काही मला माहीत नाही. तू छानसं काहीतरी घे, नाहीतर मी तन्वीला सांगते, मोठ्या आईने ठामपणे म्हटले. तू तिला नको काही सांगूस, मी बघते काही आवडतंय का ते आणि घेते, रितू म्हणाली. ठीक आहे, आत्ता कसं ऐकलंस, मोठ्या आई हसत म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तन्मय रितूला केबिनमध्ये बोलावून घेतो. सर, ह्यात तुम्ही मागितलेल्या फाईल्स, रितूने फाईल्स त्याच्याकडे दिल्या. थँक्स, बस ना, तन्मय म्हणाला. तन्वीने सांगितलं मला तू आमच्यासोबत शॉपिंगला येणार आहेस म्हणून. हो, काल तन्वीचा कॉल आला होता. तुम्हाला चालेल ना मी आलेली, रितूने थोडं संकोचात विचारलं. मी त्यासाठीच तर बोलवलं तुला. थँक्स, तन्मय म्हणाला. आणि मला का नाही चालणार तू आलेली? इनफॅक्ट मीच तिला तुझं नाव सजेस्ट केलं. तन्मय हलकीशी आठी पाडून तिच्याकडे बघतो. रितू मान खाली घालूनच म्हणते, नाही, ते असंच. तन्मय तिच्याकडे बघत, म्हणजे? काही नाही सर, सॉरी. अजून काही बोलायचं होतं का? नाही, पण थँक्स तू येण्यासाठी तयार झालीस त्याबद्दल. तुझा ड्रेसिंग सेन्स खरंच खूप छान आहे. तुझी हेल्पच होईल आम्हाला. तन्वी रिषभचं आणि माझं जास्त ऐकणार नाही, कारण तिचे खूप नखरे असतात. तू सोबत असशील तर ती ऐकेल लगेच. म्हणून तन्मय तिला समजावून सांगतो. आणि उद्या आपण 12च्या नंतर ऑफिसमधून निघतोय. तू माझ्यासोबतच येशील? ते दोघं आपल्याला मॉलमध्ये भेटतील. काही महत्त्वाची कामं असतील ते आजच करून घे आणि पेंडिंग वर्क कोणाला तरी दे करायला. राहिलंच तर, तन्मयने सूचना दिल्या. ओके सर, रितू म्हणाली. घरी सांगून ठेव, जर उशीर झाला तर मी सोडेन म्हणून, नाहीतर घरचे काळजी करत राहतील. म्हणजे तसा सहसा उशीर होणार नाही, पण झालाच तर, कारण ती तन्वी आहे. तिला कोणतीच गोष्ट लगेच पसंत येत नाही. तन्मय हसत तिला सांगतो. रितूलाही हसायला येते. ओके, मी सांगते घरी. येऊ मी? रितू त्याला विचारते. हो, तन्मय परवानगी देतो. संध्याकाळी रितू ऑफिसमधून घरी येते तर सिया हॉलमध्ये तिच्या आज्जूसोबत काहीतरी करत असते.
ते दोघे रितूला पाठमोरे असल्याने ते काय करत आहेत हे तिला समजत नाही. ती जशी पुढे येते ते दोघं मस्त त्यांचं काम करण्यात गुंग झाले होते. सिया आणि तिचे अज्जू दोघे मिळून तिच्या स्कूलचा प्रोजेक्ट बनवत असतात. तिचे अज्जू तिला पेपर कट करून देत असतात आणि ती तो पेपर तिच्या क्राफ्ट बुकमध्ये एक एक करून स्टिक करत होती. त्या दोघांनाही रितू आल्याचं कळत नाही. एवढे ते तो क्राफ्ट करण्यात गुंग होऊन गेलेले. रितू त्यांना डिस्टर्ब न करता रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येते आणि त्यांना जॉईन होते. सी मम्मा कशा आहे? सियाने उत्साहाने विचारले. खूप मस्त बच्चा, कीप इट अप, रितूने कौतुकाने म्हटले. तो पूर्ण वेळ रितू सियासोबत घालवते. खूप मस्ती चालू असते दोघींची पण. रितू तिच्या मोठ्या आई आणि बाबांकडून तर सिया त्या तिघांकडून लाड करून घेत असते. एक हॅप्पी फॅमिली.